हाय, गुड मॉर्निंग. विद्यारण पीसी चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. झाला का चहा नाश्ता? आज हे आहे ना, शनिवार तर शाळेला सुट्टी. मुलं झोपलेत सगळे आणि त्यांचे पप्पा तर आता गेले ऑफिसला. मला पण आता भूक लागली, मी नाश्ता करायला लागली. मुलं उठलं त्यांचं कधी होणार आणि कधी आंघोळ कधी नाश्ता, तोपर्यंत मी करून घेते. आज काय नाश्त्याला बनवले बघा. मी भजे बनवले, पुऱ्या बनवल्या होत्या दिल्या डब्याला, कारण मी तर खात नाही. आणि मुलं उठल्यावर त्यांना गरमागरम करायच्या चपात्या. चहा घेतला तर मी नाश्ता करायला घेते. भजे पण करायचे, अजून भजे राहिलेत करायचे. मुलं उठल्यावरती त्यांना परत भजे करायचे गरम गरम. पुऱ्या पण करायच्या नाश्ता करताना. तोपर्यंत आता मी करते, थोडे केले ताटात भजे. माझं पण तोंड आले, जास्त तिखट नाही मला खायला होत. त्याच्यामुळे पुऱ्या मला सकाळी सकाळी नको तेलकट. मी एकच पुरी घेणार आणि केल्या पण नाही जास्त. म्हणलं उठल्यावर मुलं करणार गरम गरम. मग मैद्याच्या पुऱ्या आहेत ना, वातड होऊन जातील. मैद्याच्या पुऱ्या दाजींना लई आवडतात, आम्हाला नाही आवडत, दाजींना लई आवडतात. आज त्यांच्या आवडीचा नाश्ता दाजींच्या. घरातलं काम आवरता बघा टाईम झाला, 12:30 झाले. मला दळण टाकायला जायचं आहे. दळण भरून ठेवलं मी आणि दळायला चालले. 12:30 ते यायला पाहिजे. मुनपट पडले भरपूर. आणि काय झालं, दळणाचं लई मोठा घोटाळा झाला आहे, त्यामुळं मला लांब जावं लागणार आहे दळण टाकायला. निघाली मी दळण टाकायला, तेवढ्यात पण व्हिडिओ काढला. पोरं हसायला लागली. आणि आता मी गडबडीत चालू, काम आवडता वेळ टाईम. फोन पण आणता भावाचा, तर बोलत बसली. टाईम कळलाच नाही, 12:30 झाली. चक्की बंद व्हायची तर बोलते उरलेलं सगळं मी रस्त्याने. तर चला बाय. काही घोटाळा झाला माहिती का, मी जिथे चक्की जे ताईकडे दळण टाकते ना, त्यांच्या बाजूला लग्न आहे. आता मी उद्या लग्नाला त्यांना त्या शिंदे मावशीच्या पोराचं लग्न. त्या ताई म्हणले की त्यांच्या त्या रूममध्ये ना पाहुणे आले, तिथे सगळ्यांना जागाच नाही म्हणले, दळण नाही म्हणले. आता उद्या पण लग्नाचा गोंधळ, तो उद्या पण नाही मिळणार. मग आता म्हटलं बाई आजच्या उद्याचे दिवस आहेत, उद्या मला पण लग्नाला जायचं. मग आता करणार संध्याकाळीच. मग मला नाही होत, मुलांना नाश्ता बिष्टा स्वयंपाक लय गोंधळ होतं. काय झालं जाणं होतं. मग मी फोन आला माझ्या भावाचा, तर बोलतच बसली. कधी 12:30 झाले कळलंच नाही. 12:30 अशी पळत गेली की बघा. गेल्या बिचाऱ्या चक्कीवाल्याने लगेच दळण टाकलं. 5 किलो दळून लगेच दिलं माझं. मग गेल्या सरशी मी म्हणलं चला आता भाजी. तर माझ्या फ्रूटवाल्याकडे घेते ना मी भाज्या, त्याच्याकडे टॅम्पोत उतरलं होतं फ्रूटचा. कोलिंबोडी उड्या उतरत होते ना. मग म्हणलं दे. मग त्याने जरा कमी भाव पण करून दिला. 30 रुपयाला दिलं, 50ला बोलले जे आता लय मालाला दे. मग घेतलं, कलिंगड घेतलं, काकडी घेतली, कोशिंबीरला दही घेतलं आणि आली फटाफट. मम्मी लगेच कलिंगड कापलं. बघा किती छान लाल मस्त निघलं ना कलिंगड, छान निघलं. अजून तर सीझन आत्ताशी यायला लागलं आहे कलिंगडचं, तरी पण मला वाटलं नाही निघायचं एवढं लाल, पण लाल एकदम मस्त छान निघलं. बघू आता आरोईला देते कसं आहे, गोड आहे का कसं आहे विचारते. डान्सची प्रॅक्टिस चालली. आपल्या खिडकीतून लय आवाज येत होता, इकडून आले. म्हटलं यांचं काय चाललंय बघा. हे बाहेर देशाला यांचा डान्स असेल बहुतेक, म्हणून प्रॅक्टिस चालली त्यांची. लग्न इथं संध्याकाळी. बघा किती सुंदर डेकोरेशन आहे. आतमध्ये तर अजून इतकं सुंदर आहे, पण मी आत गेले नाही. कसं जाणार ना बोलून वाटत. वॉचमॅनला विचारत होते, जा म्हणते. मी गेले किती सुंदर डेकोरेशन आहे. डेकोरेशनचं ते मेन असतं ना, आर्किटेक्ट ते. इकडे चाललं डान्सचं प्रॅक्टिस, त्याच्यामुळे मला लाईव्ह पण घ्यायला भेटना. आवाजाने सकाळी 9 वाजल्यापासून चालले.
तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.